एडेनिपाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली हद्दीतील एका ढाब्यासमोर शनिवारी सकाळी 6च्या दरम्यान रिक्षा MH10 जी 2327ला पाठीमागून येणाऱ्या 4 चाकीने धडक दिल्याने रिक्षा मुख्य रस्त्यावरून 12 फूट खाली पडली आणि यामध्ये अक्काताई भुजंगा येडके वय वर्ष 70 राहणार नागाव आणि शारदा लक्ष्मण सुपणे वय वर्ष 50 राहणार इस्लामपूर धनगर गल्ली तालुका वाळवा यांचा जागीच मृत्यू झाला। अक्काताई येडके यांना अर्धांगवायू झाल्याने मागील 4 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले येथे औषधोपचार सुरू होते। या औषधाने अक्काताई यांना फरक पडल्याने 5 महिन्यांचा औषधांचा कोर्स सुरू होता। हा शेवटचा कोर्स असल्याने या मायलेकी इस्लामपूरहून रिक्षाने निघाल्या होत्या। मात्र येडे निपाणी फाटा हद्दीत येताच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या 4 चाकीने रिक्षाला जोराची धडक दिली आणि धडक एवढी जोरात होती की रिक्षा मुख्य रस्त्यावरून 12 फूट खाली सेवा रस्त्यावर पडली आणि यामध्ये पाठीमागे बसलेल्या मायलेकी रिक्षातून 10 ते 15 फूट लांब रस्त्यावर जाऊन पडल्या आणि दोघींचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली। यामध्ये रिक्षाचे 30,000चं नुकसान झालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।